आता उन्हाळा चालू आहे आणि आंब्याचा सीझनही चालू आहे, त्यामुळे ही मँगो आईस्क्रीम तर झालीच पाहिजे. पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा होतो की आईस्क्रीम बनवायला गेलं तर एकतर त्यावरती आईस क्रिस्टल जमा होतात किंवा मग आईस्क्रीमच जमा होत नाही, पातळ होते किंवा चव बिघडते. त्यासाठी आज मी ह्या व्हिडिओत खूप टिप्स सांगितलेल्या आहे. तुम्ही जर या टिप्स फॉलो करून आईस्क्रीम बनवली तर तुमची देखील आईस्क्रीम अशीच होईल, एकदम क्रीमी, तोंडात टाकताच विरघळेल अशी. त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. लगेच ही मँगो आईस्क्रीम कशी बनवायची हे आपण पाहूयात. तर मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. कपाने देखील मोजून दाखवते मी. या कपाने 2 कप दूध आहे. यावरची साय मी काढून घेतलेली आहे, कारण हे काल रात्री दूध आणलेलं होतं, त्यामुळे यावरची जी साय आहे ती काढून घेतलेली आहे मी. तसेच हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी. यात आता आपल्याला याच कपाने 1/4 कप मिल्क पावडर घालायचे आहे. मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमला टेस्ट छान येते. तसेच दूध घट्ट व्हायला देखील मदत होते आणि आईस्क्रीम छान क्रीमी आणि मलाईदार तयार होते. तसेच यात आपल्याला 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे दूध लवकर घट्ट होतं आणि आईस्क्रीमही छान क्रीमी होते. यामध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाही, त्यामुळे कॉर्नफ्लोअर देखील घालणं गरजेचं आहे. 1 टीस्पूनपेक्षा जास्त कॉर्नफ्लोअर आपल्याला यात घालायचं नाही आहे. आता मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरमध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून यातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे. जास्त दुधात जर आपण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर घातलं तर ते मिक्स करायला, त्यातल्या गुठळ्या फोडायला जास्त वेळ जातो. त्यामुळे थोड्या दुधात हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुधात ओतून घ्यायचं आहे. यातच आता आपल्याला 1/4 कप साखर घालायची आहे आणि हे दूध आता गॅसवरती ठेवायचं आहे. हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आपण याला उकळी आणून घेऊयात. दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि यातली साखर देखील विरघळलेली आहे. आता हे दूध आपल्याला असंच थोड्या वेळ उकळवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थोडंसं आटलं जाईल. त्यामुळे आईस्क्रीम आपली छान क्रीमी आणि मलाईदार होईल. तसेच आपण यात कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे, ते देखील व्यवस्थित शिजलं जाईल. यासाठी दूध आपल्याला 5 ते 6 मिनिट फक्त उकळवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट उकळवून घेतल्याच्या नंतर असं दूध घट्ट होतं, तुम्ही पाहू शकाल. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तोवर इकडे लगेच आपल्याला छान पिकलेले आंबे घ्यायचे आहे. त्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि आंब्याचा गर काढायचा आहे. अशा प्रकारे 1 कप आंब्याचा गर काढलेला आहे मी. हा गर मी आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात ओतून घेते आणि हा बारीक करून घेते. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल. आता आपलं जे दुधाचं मिश्रण आहे ते देखील थोडंसं थंड झालेलं आहे. हे आता आपल्याला यात ओतून घ्यायचं आहे आणि हे देखील बारीक करून घ्यायचं आहे. मी यात इलायची घातलेली नाही आहे. तुम्हाला जर इलायची आवडत असेल तर तुम्ही यात थोडीशी इलायची देखील घालू शकता. दूध आणि आंब्याची अशी एकदम स्मूथ मलाईदार पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हे आपल्याला ज्या भांड्यात आईस्क्रीम सेट करायचं आहे त्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घेतलं की आता याला पॅक असं झाकण लावून हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 5 ते 6 तासासाठी सेट होण्यासाठी. फ्रीजची स्पीड आपल्याला वाढवायची आहे. कमी स्पीड असेल तर हे जमा होणार नाही, त्यामुळे स्पीड आपल्याला एकदम समरवाली करायची आहे. 5 ते 6 तासानंतर आईस्क्रीम आपली अशा प्रकारे सेट झालेले आहे. हे आईस्क्रीम आता आपल्याला काढून घ्यायचे आहे एका दुसऱ्या भांड्यात. आता आपण जी प्रोसेस करणार आहोत ती कंपल्सरी आहे, त्यामुळे ही प्रोसेस बिलकुल टाळायची नाही आहे. यामुळे आईस्क्रीम छान सॉफ्ट होते, त्यात आईस क्रिस्टल जमा होत नाही, त्यामुळे ही स्टेप गरजेची आहे. आता आपल्याला ही आईस्क्रीम बीट करून घ्यायची आहे. हे भांडं छोटं पडेल, त्यामुळे ही आईस्क्रीम मी दुसऱ्या मोठ्या भांड्यात ओतून घेते आणि आता याला चांगलं 5 ते 7 मिनिट छान बीट करून घेते. आता तुमच्याकडे जर असं बीटर नसेल तर तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यात घालून देखील थोडा वेळ फिरून घेऊ शकता. ही प्रोसेस आपल्याला कंपल्सरी करायची आहे, यामुळे आईस्क्रीम छान सॉफ्ट होते. आईस्क्रीमने व्यवस्थित अशी बीट करून घेतली आणि तुम्ही पाहू शकाल की किती छान क्रीमी, फ्लफी आणि एकदम हलकी झालेली आहे. यामध्ये आता बिलकुल आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत आणि आपली आईस्क्रीम एकदम छान क्रीमी तयार होईल. सुरुवातीच्या मिश्रणपेक्षा हे मिश्रण तुम्ही पाहू शकाल किती छान क्रीमी झालेलं आहे. तर त्यामुळेच आपल्याला ही स्टेप कंपल्सरी करायची आहे. हे आईस्क्रीम आता तुम्ही कुठल्याही भांड्यात सेट करून घेऊ शकता. एक मी तुम्हाला मटक्यात देखील सेट करून दाखवते आणि आता ही राहिलेली आईस्क्रीम परत आपण ज्या पहिल्या भांड्यात आईस्क्रीम सेट करायला ठेवली होती त्याच भांड्यात ओतून घेते. जेव्हा आपण आईस्क्रीम बीट करून घेतो तेव्हा हे मिश्रण जास्त होतं, कारण हे खूप छान हलकं आणि फ्लफी होतं.
हा डबा भरून अजून देखील आपलं मिश्रण उरलेलं आहे ते मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेणार आहे. आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता. मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते. तुम्ही यावरती आंब्याचे देखील छोटे छोटे तुकडे करून टाकू शकता, केशर टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आता आपल्याला हा डबा ॲल्युमिनियम फॉईलने पूर्ण कवर करून घ्यायचा आहे, जेणेकरून यावरती आईस क्रिस्टल जमा होणार नाही. हे देखील कंपल्सरी करायचं आहे. मग अशी आपण यावरती काहीच कवरअप केलेलं नव्हतं, त्यामुळे यावरती थोडेसे आईस क्रिस्टल जमा झाले होते. आता आपल्याला हा डबा पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे आणि हे आता फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी 7 ते 8 तासासाठी. आणि हा फ्रीजची स्पीड आपल्याला वाढवायची आहे. मी पुन्हा सांगते, कारण आपण आईस्क्रीम तर फ्रीजरमध्ये ठेवतो पण स्पीड नॉर्मल ठेवतो आणि त्यामुळे आईस्क्रीम सेट होत नाही. त्यामुळे फ्रीजची स्पीड आपल्याला वाढवायची आहे. 7 ते 8 तासानंतर आता आपले आईस्क्रीम तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट सेट झालेले आहे. तर बिलकुल यावरती आईस क्रिस्टल वगैरे जमा झालेले नाही आहे आणि एकदम छान क्रीमी अशी तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी. चवीलाही खूपच यम्मी झालेले आहे, बिलकुल राहवत नाही आहे. डब्यातली आईस्क्रीम देखील आपण खोलून पाहूयात. वाव! तर तुम्ही पाहू शकाल किती क्रीमी आणि मलाईदार आईस्क्रीम तयार झालेले आहे. बिलकुल यावरती आईस क्रिस्टल वगैरे जमा झालेले नाही आहेत. ही आईस्क्रीम तुम्ही कुठल्याही भांड्यात सेट करू शकता, म्हणजे याच्या कुल्फ्या देखील बनवू शकता. खूप छान सेट होतात. खरंच विकतच्या आईस्क्रीमपेक्षाही टेस्टी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळते. खूपच छान झालेले आहे खरंच. तुम्हीही एकदा बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही परत परत बनवाल. तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.